वाजल्यानं 8:06 पण चाललो आहे बाहेर. कुठे चाललो ते पण सांगेन मी तुम्हाला. त्याच्या अगोदर गेट खेळू दे. गेट लावले ताला. जस्ट गाडी घेतली मी भाईच्या मित्राची आहे आणि ही घेऊन आता मी चाललोय फिरायला बाहेर. आम्ही सो दाखवतो तुम्हाला. आता अंबरनाथवरनं निघलोच मी जस्ट. चला मॅप तर लावली इथं खाली मी. चला आता निघलो जायला आपल्या बाहेर. बॅग वगैरे केले रेडी आणि गाडी पण आणली आपण. आता निघलो जायला. चला चले येऊ का मी. चल अंदर चल. चल अंदर. चल सीधा अंदर. निघलो आता मस्तपैकी जायला. ही आपली गाडी आहे आपल्या सोबत ही. आणि आता भाईला आणि वहिनीला घेऊ आणि मग आपली जर्नी स्टार्ट करू. चला एशियाई माते की जय. तुळजाभवानी आई माते की जय. चला आता जाऊ डायरेक्ट सीधा इथून मामाकडे आणि तिकडनं त्यांना घेऊ आणि निघू. आता पोचलोय मामाकडे मी. खारेगाव नाक्यावर आता आहे. राईट मारून आपलं मस्तपैकी मामांच्या बिल्डिंगकडे जाऊया. तर मोठे मामा हे इकडे राहतात ना गावात आणि ती लोक नाक्यावर तिकडे समोर तिकडे दत्तवाडीच्या इकडे गेले राहायला. मामांच्या बिल्डिंग मध्ये. चला वरती जाऊया. चलो ब्लॉग बनवते. आम्ही चाललो फिरायला. अचानक मध्ये भयानक ना वहिनी. अचानक भयानक लागणार आहे. आपण निघलो आता आपल्या जर्नीला. सुरुवात केला मी. काढला फोटो पाहिजे. काढला ना. काढलं मी. याच्यामध्ये काय येत ना सिस्टमच ना काय दुसरी भाई अशी. आलो आता CNG पंपवर कल्याण कोंडला. CNG फुल करून घ्या गाडी आपली मस्त वेगळी आणि मग निघू पुढे. किती लिटरची टाकी यायची. आता कुठं खर्डीच्या पुढं आहे मी. खर्डी आणि कसाऱ्यांच्या मध्ये मग गोटी नाही. गोटी अजून जाम पुढे आहे. फक्त एक घाटन देवीची इथं आलोय. आणि इथून आता दर्शन घेऊ आपण आणि मग पुढे जाऊ.
सरळ घ्यायचं आपण रूम, डायरेक्ट रूम. टेन्शन घ्यायचं नाही. त्या जागेत गेलो ना एकदा म्हणजे संपला विषय आपला. हा भाई आवाज चेक केली ना. चला आता गाडी चालवायला मी भाईला दिले आणि वहिनी बाई वगैरे कशी बसले. वहिनी बाई वगैरे कशी बसले मस्त की मोबाईल काहीतरी बघते. पुढे काय चालेल तुम्हाला. नाही घ्या तुम्हाला जसं हवं. तिला बोलत चल ना, जर थकलो तर घेऊ रूम, थांबू. त्यात काय एवढा भारी. बघा भाई तो कसं मी जर ना बोललो असतो ना त्यांना तर ते भाई एकटी सटकली ती ना. भाई बोलला का या ना घेऊन. भाई एकटाच निघणार होता. गाडी तर आहे राईड मार भाई. इथून राईड मारायचा. आता आपण डायरेक्ट इगतपुरीला आता पोहोचल्या आणि इथून आता आपण ना इगतपुरीवरनं डायरेक्ट समृद्धी महामार्ग पकडू आणि समृद्धी महामार्ग इथूनच चालू होते. पण आपल्याकडनं झाले चालू, पण आपल्याला काय तो माहिती नाही कुठून आहे तर त्याची एंट्री पॉइंट. त्याच्यामुळं आपण काय तेवढा टेन्शन घेतला नाही ना. आपण सरळ इकडं पुढं आलोय इगतपुरीला. आता इगतपुरीवरून आपण ब्रिज काढून त्या राईट मारलाय ना, इथून सरळ आपण आता समृद्धी महामार्ग पकडू इथून. त्याला लय आवडतं का ब्लॉग बनवलं. हा चॅम्पियन आहे का. चॅम्पियन फुटबॉल चॅम्पियन रियान म्हात्रे काय रे. क्रिकेटर बसलाय आणि तो तिकडे मागे क्रिकेटर बसलाय सचिन तेंडुलकर. आपल्याला समोर समृद्धी महामार्ग दिसतोय. वरती चढायचंय का. लेफ्ट. वरती कुठे जाणार आहे भाई. तो तिकडनं आलाय आपल्याकडनं. अजून आला नाही तो. चालू नाही काय झाले ते काय गाड्या जातात ना. आपल्याला माहित नाही ना. राईट मारत आपल्याला भाई. तेव्हाच बोला रे मी जाताना ना. राईट 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 राईट. नागपूर दिसतो का. कुठून बुडून काही. अरे इथून 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 हा इथून काय भाई. शिर्डी नागपूर दिसतो इकडं. एवढं लिहिलंय ना बॅनर. सगळी लोक मागच्या टायमाला आलं आम्ही पण असंच कन्फ्युज झालो होतो. आता टोलबूट चालू झालाय. पहिलाच टोल आलेला आपल्याला समृद्धी महामार्गाचा. जिथून एंटर होतं तिथूनच टोल चालू होणार आहे. त्या साईडला टाक ना. खाली एमटी आहे ना. कोण आहे झाले तर खाली पण चालूच आहे. चला यो आला समृद्धी महामार्गाचा पहिला टोल एंट्री. काय झालं आता. झाला. मला पण काय ना दिसलंय मग. चला आता समृद्धी महामार्ग अजून चालू नाही झाला. आपल्याला चालू होणार आहे. पुढे जाऊन लय फिरायचं अजून आता. पण बाकी असे रस्ते बनवलेत ना भाई यांनी. मग आपण याच रस्त्याने गेलो ना जाताना शिर्डीवरून. इथून गेले. हो इथूनच गेलो आम्ही. तुम्ही ब्रिज घालून टाकलेली या. तिथून नाही तिकडून कुठून झाला रस्ता चालू आपला समृद्धी महामार्ग. हा बेटा हे बघा आता सगळ्यात वर्ल्ड मधला नंबर 1 रस्ता. इथे प्लेन पण उतरू शकतो. काय पण हा मग एवढा मोठा असा सरळ वेळ कुठे. डायरेक्ट नागपूर बघा किती दाखवलं. इथून डायरेक्ट नागपूरच. काय रे बाबू उलटा कसा बोलतोय तू. उलटा कसा चाललो. नागपूरला चाललो आपण. तेव्हा या टोलवर आपण इथं एंटर केली ना. आपली लेन कुठली आहे रे. ती आहे ना. कुठली पण घे तू. कुठली पण घे. या रेल मध्ये तू कुठलीही घे. तुला 120 100 स्पीड तू मेंटेन ठेवू शकतं. एकदम जबरदस्त भारी रस्ता आहे आणि 2 किलोमीटर लय भारी वाटते. घोटी येते. हा लेप मारणार तर घोटीला जाऊ. पण घोटीमध्ये नाही सीएनजी. घोटीमध्ये नाही ना भाई. इगतपुरीला आहे. इगतपुरी मागे गेला ना. हा गेला मागे. आता आपल्याला शिर्डीला भेटेल एकतर. शिर्डी किती किलोमीटर. शिर्डी इथून आता असं मला वाटतं 40 किलोमीटर 40-50 किलोमीटर असेल. जेव्हा नाशिक जायचं असेल ना घोटी नाशिक ते इथून बाहेर जायचं आहे का. एक नंबर वाटतो ना. जबरदस्त. भारी वाटतोय. हे बघा इकडं मस्त आहे ना. भारी एकदम वेगळाच वाटतं ना. फॉरेन कंट्री मध्ये आलं तर ना. रिअल गेम अरे
या समृद्धी महामार्गाच्या बाजूला या पहिलाच पेट्रोल पंप आहे. पहिला स्टे आम्हाला आलेला इथं. इथून आपल्याला आपण समृद्धी महामार्ग जवळजवळ 750 किलोमीटर असेल अजून. यांचं काहीतरी मस्ती चालली कुकूची आणि वियांची. चला उतरा ना. काय 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 पाहिजे वहिनी? इथे नका कचरा टाकू. तो नाही नाही याला लय उचापती आहे का भाईच्या पोऱ्याला बारके. हे बघा येऊ ना येऊ लय लय याची मी व्हिडिओज बनवत आली. खायला बघू दाखव काय काय घेतले. एक लिटिल हार्ट घेतले आणि चिप्स घेतले आणि एक उडपीचा काय आहे उडपी. हे काय उडपी काय बोलतो चकली उडपी मंच आणि ऑरिओ. बस चला आता काय पिणार? चहा पिणार? कॉफी? कॉफी कॉफी किती मस्त झाड चमकतो बघा. पूर्ण सिल्वर आर्टिफिशियल आहे तो. कोपरगावच्या समृद्धी महामार्गाच्या ब्लॅक लिस्टेड आहे. म्हणजे त्याचा पण बॅलन्स वगैरे हे झाला असेल मायनस मध्ये गेला. भाई घे मागे आईला घे तू मागे घे. जाऊ दे हे इथे यांचं ब्लॅक लिस्ट चालू भाई. नको तू ऑन मारू घे ना मागे. जाऊ दे द्यायला मग तुला बोलताना मी घे. जाऊ दे येऊ दे मागे. फालतूगिरी रे. ते कसं माहिती काही चुकी या गाडीवाल्यांची आहे ना. कारण यांना एवढं समजायला नको का आपण बॅलन्स मेंटेन ठेवायला पाहिजे ना. आता किती डबल कापतील का? कोणचा? त्यांचा नाही मग आहे तेवढाच. येऊ दे अजून मागे येऊ दे अजून मागे येऊ दे अजून मागे. आता टाक इकडे. थांब याचा होतं का बघ ना. तर ते साईडला टाकणार तर बघ. जाऊ दे. हृदय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. आपल्या कुठे जायचं? आपल्या शिर्डीला जायचं. शिर्डी रोडला. मग परत इथेच यायला लागेल. हा वापस तिकडे इथे म्हणजे तो दुसरा रस्ता आहे त्यासाठी. यानी ही पार्टी ना मोठी लावायला पाहिजे ना भाई. लय छोटी राहत नाही. शिर्डीला पंप भेटला CNG. आता इथं आपण CNG टाकू आणि मस्त की जाऊया. परत मीच बसले आता आणि बघा कसं इथं वेळेने बसले बघा भाई. हे बघा वापस आता वापस आपण गॅस भरायला गेलो. हे बघा गॅस भरले आपल्याला. शिर्डीला भेटली गॅस आणि इथून आता आपण वापस नागपूरच्या दिशेने चाललोय. चला आता जाऊया मस्तपैकी नागपूर. आणि मगाचा झाड आला बघा. चमकते ना झाड. तो फुल चमचम चमचम चमकते. चला हे बघा ना इकडे. चला स्टेट गो. कोण आहे? झालं का दर्शन? किती तास लागले? आता आपण वैजापूरच्या इथं आलोय. वैजापूर इथून 500 मीटर दाखवतो. जामनगर 500 मीटर वैजापूर. म्हणजे शंकर भगवान येतात पण ते कुठल्या रूपात कोणालाच नाही माहिती पडत. प्रयागराज मध्ये पण येतात आंघोळीला. कोणाच्याही रूपात येऊन आंघोळ करून जातात. भोले बाबा. हो बाबू भोले बाबांचंच आहे सगळं जग. भोले बाबा बॉस आहे ना सगळ्यांचा. आपल्याला अजून इथून 508 किलोमीटर आहे आणि 508 किलोमीटर जायला आपल्याला टायमिंग बघा ना किती दाखवत आहे. खाली आहे समोर टायमिंग बघा 5 घंटा 54 मिनिट दाखवत. 508 किलोमीटर जायला म्हणजे घंट्याला 100 किलोमीटर गाडी नाही ना. हा घंट्याला 100 किलोमीटर नाही 1.5 किलो घंट्याला 1.5 घंट्याला 100. 120. हा 120 किलोमीटर. 120 किलोमीटर घंट्याला. ठीक आहे चला बघूया किती वाजेमध्ये पोहोचतो आपण.
वर्ल्ड मध्ये गाडी घेऊन फिरू शकतो. हा, ऑल ओव्हर वर्ल्ड. पण ना काय सीन आहे ना समोर बघा. थंडा सगळीकडे सगळी गाडी. किती जास्त पळतात का आपल्यापेक्षा? तिचा स्पीड किती आहे भाई भाई? बापरे, ती 200 वर जाते. 200ची स्पीडला जाते, 180ची स्पीडला वगैरे. आपण झाली 120 ला आहे. हा, माझा मी मोबाईल इकडे थोडी बघतो, मी पुढं समोर बघतो. स्पीड पण आहे ना रे गाडी. जालन्याला हवं इथून, मला वाटतं 14 किलोमीटर असेल इथून जालना. मी इथं टोल नाक्यावर थांबल्या जरा. काय झालं माहिती आहे का, आपण हे करायचा होता, एक्झिट आपल्याला करायचा नव्हता, पण आपण एक्झिट केल्यानं डबल रिटर्न याच रोडवर आलो. त्याच्यामुळं फास्टॅग आपला ॲक्टिव्ह व्हायला 5 मिनटं लागते त्याने निघले. म्हणून त्यासाठी जरा इथं गाडी साईडला लावावं लागली त्यांनी, म्हणून मग गाडी पार्किंगला साईडला लावले. 5 मिनटानंतर मग आपली गाडी वापस ॲक्टिवेट झाला फास्टॅग, तर मग लगेच निघू आपण इथून. चला या आता, तो थांबायला लागेल 5 मिनटं. मस्त की चकले आहेत ना खायला. आम्ही भूक लागले. वाजलं किती आता? 8 वाजून 2 मिनिटं झाले. चला एक्सप्रेस हायवेमधून खाली उतरू आम्ही. समृद्धी महामार्ग आहे बघ, ह्यो रस्ता समृद्धी महामार्गाचा आहे. तो रस्ता सोडले ना, श्रीहरी हॉटेल आहे समोर आपल्या इथं. समोर श्रीहरी हॉटेल आहे. सगळी लोक इथंच येतात जेवायला, हायवेच्या बाजूला म्हणून. आपण पण इकडेच उतरलो कारण टाईम झाले आपला जेवणाचा म्हणून. चला आता भेटता तुम्हाला थोड्या वेळानंतर. जेवायला बसलो का, जेवू आणि वापस आपण आपल्या रस्त्याला लागू. शेव भाजी आलेली आहे आणि पनीर अंगारा. हा, तंदूर रोटी इकडे आणि ते भाकरी तिकडे द्या. हा तिथे एक रोटी. बस बस बस, तिकडे भाकरी द्या ना, त्यांना भाकरी पाहिजे. रोटी कडक आहेत ना? रोटी किती आहे दादा? हा हा, बस ठीक आहे. हॅलो भाई, मोबाईल राखो भाई, याच्यात टाकायचं. ऊन झालं मस्त की आपला. आणि आता आपण वापस निघलो जायला पुढच्या रस्त्याला आपल्या. चला बाळासाहेब ठाकरे हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. अशा तऱ्हेने आपला हे आता कट होऊन जाईल. अरे गेअर तर कमी कर, लक्ष ठेव. मी तो ऑटोमॅटिकच्या ह्याच्यानं जातो ना भाई.